आणि प्राईम टाइमच्या सुरुवातीला बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भातली। गेले 2.5 महिने राज्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणानं अवघं वातावरण ढवळून निघाले। पण 2.5 महिन्यात या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून मास्टरमाइंड कोण यावरून बरीच चर्चा, आरोप प्रत्यारोप सुरू होते। वाल्मिक कराडच या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचे आरोप झाले। कराड समर्थकांनी राजकारणापोटी नाव गुंतवलं जात असल्याचा पलटवार केला। पण आता पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमधून देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आणि हत्येचा घटनाक्रम समोर आलाय। पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। देशमुख हत्याकांडाचा अखेर उलगडा। देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड कराडच। 1753 पानांचं आरोपपत्र, 1500 पानांचं आरोपींचं कॉल रेकॉर्डिंग, 100हून अधिक साक्षीदार आणि 2.5 महिने। संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी आणि सीआयडीनं केलेल्या तपासाची ही माहिती। यानंतर अखेर आता संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टरमाइंड कोण हे समोर आलंय। वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टरमाइंड असल्याचं एसआयटी आणि सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आलंय। देशमुखांची हत्या वाल्मिक कराडच्या आदेशानंच विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेनं सहकाऱ्यांसोबत केल्याचं उघड झालंय। 8 ऑक्टोबरला अवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंना कराडनं परळीच्या कार्यालयात बोलावलं। कंपनी चालू ठेवायची असेल तर 2 कोटी देण्याची धमकी कराडनं विष्णू चाटे समोर दिली। 29 नोव्हेंबरला कराडनं चाटेच्या फोनवरून अवादा कंपनीच्या सुनील शिंदेंना काम बंद करण्याची धमकी दिली। त्याच दिवशी सुदर्शन घुलेनं कंपनीत जाऊन धमकी दिली। 29 नोव्हेंबरलाच कराड, चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळेनं केसच्या कार्यालयात कट रचला। 6 डिसेंबरला घुले आणि सांगळेनं कंपनीत जाऊन सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुखांना फोन केला। देशमुखांनी घुलेला कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली। सुदर्शन घुलेनं त्यावेळी देशमुखांना तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। विष्णू चाटे देशमुखांना वारंवार खंडणीच्या आड येऊ नको असं समजवत होता। वाल्मिक अण्णा तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही विष्णू चाटेनं देशमुखांना दिली। 7 डिसेंबरला सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन केला। कराडनं घुलेला सांगितलं, जो उठेल आपल्या आड येईल त्याला आपण भिकेला लावू। आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावा लागेल। विष्णू चाटेशी बोला, तो तुम्हाला मदत करेल। 8 डिसेंबरला चाटे, घुले आणि इतर चांदूर फाट्याजवळील हॉटेल तिरंगा इथं भेटले आणि कट रचला। संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा कराडचा निरोप घुलेनं सगळ्यांना दिला। 9 डिसेंबरला दुपारी 3:22 प्रतीक घुले, सुदर्शन घुले, सांगळे, आंधळे, जयराम चाटे आणि केदारनं सरपंच देशमुखांचं उमरी टोल नाक्याजवळून अपहरण केलं। त्यानंतर लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर, काठीचा वापर करून देशमुखांना मारहाण करून हत्या केली। संध्याकाळी 6:30 वाजता देशमुखांचा मृतदेह दैठणा फाट्याजवळ टाकून आरोपी पळून गेले। देशमुखांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी न्यायालयासमोर मांडला। विशेष म्हणजे या प्रकरणात सीडीआर महत्त्वाचा धागा होता आणि हेच सीडीआर पोलिसांनी कोर्टासमोर मांडले। हे सीडीआर रिपोर्ट 1500 पानांचे आहेत आणि या सीडीआरच्या माध्यमातून घटनेच्या दिवशी सगळे आरोपी एकमेकांच्या कसे संपर्कात होते हे सिद्ध करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। पोलिसांनी सादर केलेल्या या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय। हत्याकांडाचा हा उलगडा होण्यात सर्वात महत्त्वाचे ठरले ते 5 गोपनीय साक्षीदार। वाल्मिक कराड हाच हत्येचा मुख्य सूत्रधार। सरपंच देशमुख यांची हत्या खंडणीच्या प्रकरणातूनच 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध सबळ पुरावे सापडले। खंडणी, अट्रॉसिटी, हत्या या 3ही प्रकरणांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आलाय। संतोष देशमुखांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे आहे। जे पीसीआर झाले, जे एमसीआर झाले, त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण, मुख्य आरोपी कोण, यांनी ज्या भूमिका मांडल्या, ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे। आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे।
सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे कराडचे खास. हत्या प्रकरणात या दोघांचीच भूमिका महत्वाची होती. वाल्मिकने हत्येची ऑर्डर दिली आणि सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेनं कट रचला. सीआयडीने चार्जशीट दाखल करताना वाल्मिक कराडचा उल्लेख आरोपी क्रमांक 1 असा केलाय, तर विष्णू चाटेचा उल्लेख आरोपी क्रमांक 2 केलाय. हत्येमध्ये सहभागी असलेल्या सुदर्शन घुलेचा आरोपी क्रमांक 3, प्रतीक घुलेचा आरोपी क्रमांक 4, सुधीर सांगळेचा आरोपी क्रमांक 5, महेश केदार आरोपी क्रमांक 6, जयराम चाटे आरोपी क्रमांक 7, तर मागील 3 महिन्यांपासून फरार असलेल्या कृष्णा आंधळेचा उल्लेख आरोपी क्रमांक 8 म्हणून करण्यात आलाय. सीआयडीच्या चार्जशीटमधली माहिती समोर आल्यानंतर आता विरोधकांकडून कडक कारवाईची मागणी होऊ लागली आहे. आणि अशा माणसांकडनं, कराडसारख्या आणि धनंजय मुंडेंसारख्याकडनं आपण नैतिकतेची अपेक्षाच करू शकत नाही. म्हणून धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा दिला, आजच्याच दिला नाही, तर त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी मी फडणवीसांकडे आणि अजित पवारांकडे करते की जरा जरी तुम्हाला आज लाज असेल आणि नैतिकता तर तुमच्याकडनं अपेक्षा करूच शकत नाही आम्ही, आणि जर वाटत असेल की हे अतिशय निर्दयी कृत्य होतं, तर आजच्या आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे. आम्ही पहिल्या दिवसापासून आरोप करत होतो की याचा मास्टर माइंड, याचा करता करिता हा वाल्मिक कराडच आहे पहिल्या दिवसापासून. कारण हे विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे बाकीचे सगळे प्यादे आहेत. हे वापरून घेणारा आणि वापरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड, आणि त्याच्यामुळे वाल्मिक कराड हा 100% यातला मास्टर माइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो. मला एवढं दावेनं बोलता येणार नाही, पण पोलिसने जर या पद्धतीने केलं ते 100% ते, कारण कुणाला सोडायचं कुणाला धरायचं ही जर काही पद्धत झाली तर मग मत डिस्टर्ब होऊ शकतो. पण जर कायद्याप्रमाणे, न्यायाप्रमाणे आणि न्यायाची भूमिका घेऊन जर पोलीस यंत्रणेनं काम केलं तर खऱ्या अर्थानं या शेवटच्या आरोपीपर्यंत जात आहे. मला काहीही याचं आश्चर्य वाटत नाही, कारण पहिल्या दिवसापासून सातत्याने देशमुख कुटुंबात अनेक नेते, बजरंग अप्पा याच्याबद्दल बोललेले आहेत, संदीप क्षीरसागर बोललेले आहेत, जितेंद्र आव्हाड बोललेले आहेत, अहो शिवसेना मधले पण लोक बोलले आहेत, काँग्रेसचेही लोक बोलले आहेत, भारतीय जनता पक्षाचे पण बोलले आहेत, सुरेश दासांचं पण स्टेटमेंट आहे. त्यामुळे आम्ही ह्याच्यात कधीही राजकारण आणलं नाही, आम्ही ह्याच्यात राजकारण आणणारही नाही, कारण का हा विषय आमच्यासाठी राजकारणाचा नाहीये. सीआयडीने 2.5 महिन्यात चार्जशीट दाखल केली. अखेर मास्टर माइंड कोण तेही शोधून काढलं. आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे. आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी. उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल. देशमुख प्रकरणात वारंवार बीड पोलीस, एसआयटी आणि सीआयडीवर अनेक आरोप झाले. चार्जशीट दाखल झाल्यामुळे तपासावर समाधान व्यक्त होतंय. आता खऱ्या अर्थानं देशमुख कुटुंबियांना न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे. स्वानंद पाटील, एनडीटीव्ही मराठी, बीड.